आज महाराष्ट्र दिनानिमित्त यांना सुट्टी होती, त्यामुळे आम्ही जवळच्याच एका गार्डनमध्ये गेलो होतो, मोरया गार्डन, जे मोरया गोसावी पिंपरी चिंचवडमध्ये आहे. तर तिथे खूप एन्जॉय केलं. गीतांश खूप एन्जॉय करत होता. गीतांश, मी त्याला आवाज देत होते. त्याने एकदाच पाहिले माझ्याकडे. तो खूप मग्न होता खेळण्यामध्ये, बाकीच्या मुलांकडे बघण्यात व्यस्त होता. गीतांश बाय. त्याचे बाबा त्याला राईड देत होते. आम्ही पहिल्यांदाच त्याला अशा गार्डनमध्ये घेऊन आलो होतो, त्यामुळे तो खूप एक्सायटेड होता. नंतर स्लाईडवर पण बसला. तिथेही त्याने एन्जॉय केलं, पण जास्त बसू दिलं नाही. गीतांश, गीतांश, गीतांश. त्यानंतर या झोक्यात बसवलं. इथे तर मी त्याला एवढा आवाज देत होते, पण तो माझ्याकडे पाहतही नव्हता. तो बाकीच्या मुलांकडेच बघत होता. वरची झाडं, तो झोका कसा बांधला आहे, कसा चालतो आहे, तेच पाहत होता. थोड्या वेळ मग आम्ही त्याला तिथे बसवलं, खेळवलं. थोडा वेळ बसलो, त्याला त्याचा खाऊ भरवला. तिथेच एका नदीकाठी आम्ही छान बसलो, एन्जॉय केलं. खूप छान सुंदर हवा होती आणि तो पण खूप एन्जॉय करत होता. त्याला त्याच्या हातानेच खायचं होतं, म्हणून मी त्याच्या हातात देत होते. आज महाराष्ट्र दिनानिमित्त सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे तिथे खूप गर्दीही होती. बरेच लोक बाहेर फिरायला आले होते. थोडा वेळ बसून मग आम्ही तिथून निघालो घरी जाण्यासाठी. वाटेतच त्याला हत्तीवर बसायचं होतं. तो बोट दाखवत म्हणत होता की मला तिथे जायचं आहे. मग त्याला हत्तीवर बसवलं त्याच्या बाबांनी. छान एन्जॉय करत होता तो. तिथून आम्ही बाहेर पडलो, पण तिथे एक छोटी मांजर बसली होती, त्यामुळे आम्ही थांबलो. त्या मांजरीला त्याला पाहायचं होतं. त्याचे बाबा त्याला दाखवत होते. बाहेरच एक छोटीशी छान खाऊ गल्ली आहे, शॉपिंग सेंटर आहे, ते बघत बसलो थोडा वेळ. तिथून डायरेक्ट आम्ही एल्प्रो मॉलला गेलो. तिथून जवळच आहे एल्प्रो मॉल. तिथे गेल्यावर पण तो इतका मस्ती करत होता. तिथे एक छोटं आर्टिफिशियल झाड होतं. त्या झाडाची पानं काढून ठेवली होती आणि तो बोर पण झाला होता, त्यामुळे जास्त काही शूट करता आले नाही. तिथून आम्ही मग घरी आलो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.